चला आज कोणता धडा बघायचा? दिशा दिशा दिशामध्ये काय काय बघायचं बघा. तुम्हाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्यांना माहिती आहे. मला कागदोपत्री सांगा, मला इथं दाखवताना ना कशा कशा दिशा दाखवायच्या. हा बोला. वर कोणती असणार आहे? उत्तर. बर, इकडं खाली कोणती येणार? दक्षिण. हा बोला. इकडच्या बाजूला कोणती असणार आहे? ही पूर्व. आणि इकडची कोणती असणार आहे? पश्चिम. आलं का लक्षात? आता मला दुसरी गोष्ट सांगा. उत्तर दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये असणारी कोणती येणार? आग्नेय. हा, इथं येणारी कोणती असणार आहे? आग्नेय. हा, इथं असणारी कोणती असणार आहे? नैऋत्य. तुम्हाला आठवतंय का बघा, आपण स्कॉलरशिपला 5वीला असताना मी सांगितलं होतं आई नवा किंवा अन्वयी लक्षात ठेवायची. या हाताला असं आपण उजव्या हाताने तुम्ही सगळेजण लिहिताय तिथं आ न व ई. अन्वयी असं अन्वयी नाव असतं ना मुलीचं, तसं लक्षात ठेवायचं अन्वयीचं. आग्नेय, नैऋत्य. इकडे येणारी कोणती असणार आहे? वायव्य. आणि इकडे येणारी कोणती झाली? ईशान्य. आलं की लक्षात? नसलं तर काय लक्षात ठेवायचं बघा. आ ई वान असं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालतंय. आई वान किंवा सरळ अन्वयी लक्षात ठेवलं तरी पण चालू शकेल. कळाले का? हा, मला सांगा आता उत्तर आणि पूर्व मध्ये किती अंशाचा कोन असणार? उत्तर आणि पूर्व मध्ये. उत्तर इथं दिशा आहे नाही आणि इकडे पूर्व आहे. किती अंशाचा असणार? 90 अंशाचा. हा पूर्ण जो कोन आहे तो कितीचा? 90 अंशाचा. पूर्व आणि दक्षिण मध्ये कितीचा असणार? 90 अंशाचा. आणि दक्षिण आणि पश्चिम मध्ये कितीचा? 90 अंशाचा. आणि इकडे कितीचा असणार आहे? 90 अंशाचा. आलं का लक्षात? जर समजा उत्तर आणि पूर्व हे पूर्ण मिळून 90 आहे, तर आपल्याला उत्तर आणि ईशान्यमध्ये किती? 45. परत ईशान्य आणि पूर्व 45. पूर्व आग्नेय 45. आग्नेय दक्षिण 45. दक्षिण पश्चिम 90. लगेच 45 एकदा सुरू वाटला का तसंच म्हणायचं नाही. आणि पश्चिम आणि वायव्यमध्ये 45. आलं का लक्षात? कोणीकडे काय काय आहे ते एक कोण एक लक्षात ठेवायचे आणि बाकीच्या दिशा कुठल्या आहेत त्या एक परफेक्ट करायच्या. चला घ्या एवढं नोट डाऊन करून, मग त्याच्यावरचे एक्झाम्पल कशा प्रकारचे असतात ते आपण बघूयात. आई नवा कळाले का? आ न व ई अन्वयी असं लक्षात ठेवायचं नावावर. चला करा आता. चला झालंय. आणि प्रत्येक 2 दिशामध्ये ना किती अंशाचा कोन होतोय तो पण नोट डाऊन करा. उत्तर पूर्व मध्ये 90, पूर्व दक्षिण मध्ये पण सेम परत 90, दक्षिण पश्चिम मध्ये 90 आणि पश्चिम आणि उत्तर मध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन होतोय ते पण लक्षात ठेवायचं. बाळांनो मला सांगा आता पूर्व पश्चिम मध्ये किती अंशाचा कोन होतोय? पूर्व आणि पश्चिम मध्ये 90 आहे. नाही, किती अंशाचा होणार? 180. बरोबर का? पूर्व पश्चिम विचार कोण आहे? काय पण सांगू नको. सरळ कोन असल्यावर 180 अंशाचा कोन आणि उत्तर आणि दक्षिण मध्ये 180 अंशाचा कोन. आलं का लक्षात? कुणीकडनं कसं होणार? विशाल कोन वगैरे नाही बाळा. 180 म्हणजे विशाल कोन नाही होत, तर तो सरळ कोन असतोय. कळेल का? चला घ्या नोट डाऊन करून घ्या पटकन. केले? चला मगाशी जसं तुम्हाला 90 अंश 45 अंश सांगितलं होतं का? मग समजा आता काही वेळेस असं तुम्हाला देतात की एखादा व्यक्ती आहे तो काटकोनात एवढं वळला, परत पुन्हा नाही का पूर्वेकडे तोंड करून उभा राहिला होता, परत तो काटकोनात वळला. मग ते देताना नाही समजा आता एखादा असा इकडे एक व्यक्ती आहे तो खालच्या दिशेला आला, परत पुन्हा इकडे वळला, बरोबर. आणि तुम्हालाच काय विचारते की हे अंतर किती आहे? 10 आहे. ठीक आहे. आणि इकडचं समजा तुम्हाला काहीतरी 21 वगैरे असं सांगितलंय. आणि जर तुम्हाला असं विचारलं की ह्या मूळ ठिकाणापासून ह्याला आपण ए म्हणूया आणि ह्याला आपण सी म्हणूयात आता, आणि इथल्या मधल्याला आपण बी देऊया. म्हणजे ए हा व्यक्ती बी पर्यंत आला, बी पासून परत कुठे गेला? सी पर्यंत आला. जर तुम्हाला असा त्यांनी प्रश्न विचारला की ए हा व्यक्ती मूळ ठिकाणापासून सी अंतरा
आतापर्यंत किती अंतरावर आहे? म्हणजे A ते C अंतर काढावं लागणार का तुम्हाला? हा. मग कसं काढणार सांगा? तुमचं कसं डोकं चालतंय तसं सांगा. तुम्हाला आतापर्यंत कसं माहिती आहे? काय करूयात सांगा? मॅडम त्या म्हणजे मला दोघांचा बरंच काढायचं. हा. प्रमेय वापरून ते काढायचं. 6वीला एक होतं का पायथागोरसचं प्रमेय बघा, शिकवलं तुम्ही, तुम्हाला आठवतंय का बघा? त्याचं 6वीच्या स्पर्धा परीक्षा देत होता ना. हा, छान छान छान, बरोबर. तेच कर्णाचा वर्ग बरोबर. काय असतं माहितीये का? ही उभी लाईन आहे का, ही ह्याला काय असते? लंब. म्हणून इथं का नाही असं टाकायचं. ह्याला काय म्हणायचं? थोडक्यात 90 अंशाचा कोन झाला म्हणायचं. आणि 90 अंशासमोरील जी बाजू असते का नाही बाळांनो, तिला कर्ण म्हणायचं. काय म्हणायचं? कर्ण. मग आता कायम कुठली बाजू बघायची? 90 अंशासमोरील जी बाजू आहे तिलाच फक्त कर्ण म्हणायचं. ह्या दोन्ही बाजूंना कर्ण म्हणता येईल का? नाही. मग आता तुम्हाला जर का नाही हे अंतर मोजायचं, तर बरीच पोरं काय करतात बघा, हे 10 घेणार आणि हे 21, या दोघांची बेरीज करणार आणि म्हणणार 31 आहे. हे बरोबर आहे का? नाही. तुम्हाला विचारलंय कुठलं? इथून इथपर्यंत विचारलंय ना. मग काय करायचं? याला सूत्र बघा, कर्णाचा वर्ग बरोबर काय सूत्र? कर्णाचा वर्ग बरोबर ही पहिली बाजू अधिक कोणती? दुसरी बाजूचा वर्ग. हा, पहिली बाजू चा वर्ग अधिक काय करणार? हा, दुसरी बाजू वर्ग. अलग लक्षात काय करायचंय, कसा वापरायचं ते. मग आता जर तुम्हाला ह्याचं अंतर काढायचं झालं तर कसं काढणार सांगा तुम्ही? 10चा वर्ग छान. अधिक 21चा वर्ग. 21चा वर्ग. 10चा वर्ग 100. 100 आणि 41. 41. आलं की ते 541. हा, 541 हा कोणाचा वर्ग आहे का सध्या? नाही. हा, नाही म्हणजे काय, मी काय झालं तर रॅन्डम व्हॅल्यू घेतल्या ना कुठल्या पण तुम्हाला समजावून देण्यासाठी. पण लक्षात आलं का कसं येणार? मग तुम्ही काय वर्गमुळात 541 असं लिहू शकता. 541 जर आपल्याला कुणाचा वर्ग आहे हे माहित नसेल तर, पण जर आलंच यदा कदाचित हे वर्ग, तर तुम्हाला त्याचं काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. आलं का लक्षात काय करायचं ते? जमेल का? आता जर काय हे जर लक्षात ठेवणार का? आणि नेहमी पायथागोरस थेरम हा कधी वापरायचा असतो? जर हा त्रिकोण 90 अंशाचा होत असेल ना तरच वापरायचा. म्हणजे एक तरी त्याच्यातला अँगल 90 अंशाचा झाला पाहिजे. कारण कर्ण कुणाला म्हणायचं असतं? तर 90 अंशासमोरील बाजूला काय म्हणायचं? कर्ण. त्याच्यामुळे काय करायचं? ज्या त्रिकोणामध्ये एक तरी 90 अंशाचा झाला पाहिजे तरच आपण पायथागोरस वापरू शकतो. कळालं का आता? हा, आणि जिथं पायथागोरस वापरलं तिथं काय लक्षात ठेवायचं? कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक कुठला? दुसरी बाजूचा वर्ग. कळेल का? दुसऱ्या दोन बाजू म्हणजे कर्ण सोडून दुसऱ्या कोणत्या दोन बाजू असतात ते. आलं का लक्षात आता? मग मला सांगा, तुम्हाला गणित जेव्हा देणार आहेत का नाही तेव्हा काय तुम्हाला असं करून देणार आहेत का ते? नाही. आपलं गणित सोडवता अशी आकृती तयार होणार. आलं लक्षात? गणित सोडवता आकृती आपल्याला तयार होणार आहे. तर त्या आकृती तयार करून मग आपल्याला हे प्रश्न सोडवायला लागणार आहेत. आले का लक्षात? चला घ्या नोट डाऊन करून. आता पहिला त्रिकोण व्यवस्थित पेन्सिलनं काढा आणि मगच करा. पेन्सिलनं घ्या काढून, मग त्याच्यावरचे क्वेश्चन बघूयात आपण. आता कर्णाचा वर्ग बरोबर असं पण म्हणू शकतो आपण, उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. उंची म्हणजे AB आहे की नाही? AB म्हणजे उंची झाली. उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग असं पण म्हणता येतं आपल्याला. पण तुमच्या यानं कुठलं पण लक्षात ठेवा, कर्णाचा वर्ग बरोबर काय येणार ते जरी ठेवलं तरी चालेल. झाले बाळांनो? चला घ्या निनाद पूर्वेकडे. गणित घ्या बाळांनो. निनाद पूर्वेकडे. निनाद लिहा तुमचं नाव, काय नाही प्रॉब्लेम आहे, लिहा तुमचं नाव. पूर्वेकडे 5 मीटर चालत गेला. 5 मीटर चालत गेला.
पूर्वेकडे 5 मीटर चालत गेला. तेथून पुन्हा उत्तरेकडे, तेथून पुन्हा उत्तरेकडे, तेथून पुन्हा उत्तरेकडे 2.25 मीटर चालला. 2.25 मीटर चालला. सांगितलं की रे बाळा, 2.25 मीटर चालला. मीटर चालला. पेन नाही का रे? पेन कुठे आहे बाळा? त्याच्यात पेन असला कुणाकडे तरी संपला की कुणाकडे एक्स्ट्रा पेन असलं तर द्या घे त्याला. द्या असू द्या, परत जातात देते. तेथे तो उजवीकडे, मुलींच्याकडे नाही कुणाकडं. तेथे तो उजवीकडे, तेथे तो उजवीकडे काटकोनात वळून, तेथे तो उजवीकडे, तेथे तो उजवीकडे काटकोनात वळून 5 मीटर चालला. काटकोनात वळून 5 मीटर चालला. तर मूळ ठिकाणापासून, तर मूळ ठिकाणापासून, तर मूळ ठिकाणापासून, तर मूळ ठिकाणापासून त्याचे, तर मूळ ठिकाणापासून त्याचे कमीत कमी अंतर किती? तर मूळ ठिकाणापासून त्याचे कमीत कमी अंतर किती? झालं ग? 1-2 मिनिटं फक्त प्रश्न वाचायला वेळ द्या. चला, काय समजलं तेवढं मला सांगायचं. नुसतं वाचायला आलं म्हणजे बाळांनो होत नाही काय. तुम्हाला काय कळालं हे पण सांगायचं. चला इकडे लक्ष द्या. करणार का 2 मिनिटं ट्राय? बरं करा. तुम्हाला कशी डायग्राम काढायली ते काढा आणि मग सांगते. चला घ्या 2 मिनिटं घ्या वेळ. बघा काय जमतं ते सांगते. चला बोला बाळाला, वाचा. हा एक्झाम्पल सांगा काय कळाले तुम्हाला. वाचा पटपट. हा काय नाही सांगा, काय एक्झाम्पल सांगा पटकन. मीना पूर्वेकडे 5 हा पूर्वेकडे 5 किलोमीटर चालत गेला. मग मला सांगा आता, मी तर डायग्राम तुम्हाला दाखवते. हे इकडे कोणती असणार? हे कोणती दिशा आहे? उत्तर. इकडे कोणती असणार आहे? दक्षिण. आणि इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम. हा बोला आता मला सांगा, निनाद कुणीकडे चालत गेला? पूर्वेकडे. हा म्हणजे इथं दाखवूया का आपण? इथं मूळ ठिकाण दाखवूया, त्याला आपण ए नाव देऊया. कुणीकडे चालत गेला? 5 मीटर. आपल्या अंदाजानं 5 मीटर एवढं दाखवायचं. पट्टी राखत बसायचंय का? नाही. हा पुढे सांगा मला. 5 मीटर चालत गेला. हा परत किती? 2.25. हा मग मला सांगा 2.25 म्हणजे 5 पेक्षा कमी असणार का जास्त असणार? कमी. म्हणून काय करायचं? हे जर एवढं दाखवलं तर ह्याच्यापेक्षा इथं दाखवूया. कुठं? उत्तरेकडे ना. हा पूर्व इकडं झाला, उत्तरेकडे गेला. किती? 2.25. हा पुढं मला सांगा आता त्यानं सध्या इकडे तोंड केले. उजवी बाजू कोणत्या दिशेला असणार? हा इकडे येणार का? इकडे किती गेला? 5. हा म्हणजेच हे एवढं डिस्टन्स आहे का तेच एवढं दाखवायचं. हा इथं 5 मीटर. हा पुढे बोला. हा तर विचारलाय प्रश्न काय तुम्हाला? प्रश्न काय विचारलाय? हा म्हणजे मूळ ठिकाणापासून त्याचा कमीत कमी अंतर किती येणार आहे? हा म्हणजे आपण काढूया का? जोडलं का बघा? आले का लक्षात? हा कळालंय का आता कसं काढायचं ते? हा बरोबर आहे की, बरोबर आहे की. आकृती तर काढता आली ना. हा चला आता मला सांगा, कुणीकडनं आपण कसं कसं जोडूया आणि तो कुठं कुठं आहे हे सांगायचं. काय करता येईल बघा बरं त्याला जरा. चला बघा आता किती अंतरावर आहे ह्याच्यावरनं मला सांगा. किती अंतरावर तो येऊ शकेल असं वाटतंय तुम्हाला? आता आकृती तर झाल्या का? सगळ्यांच्या आल्या का बरोबर? हा चला सांगा मग आता. हा मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे असा प्रश्न आहे बाळा. मूळ ठिकाणा म्हणजेच कर्णच काढायला लागणार की.
सूत्र वापरायला होतं. पहिल्या सगळीचा वर्ग न वापरता कसं येईल तुला? वापरू न का? वापरता कसं येणार हे आपण सांगा वापरू मला. का मग? होय तुम्हीच वापरायचंय, मी कसं वापरणार? तुम्हीच वापरायचंय. बघाय जरा 2 मिनिटं विचार करा ना. जर मी तुम्हाला सगळं रेडीमेड प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला कळणारच नाही की काय प्रॉब्लेम होता म्हणून मॅडमांनी सोडवून दिलं. हे तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्हाला काय वाटतंय ते बघा. प्रॅक्टिकल तुम्हीच आहात असं समजा की त्याच्या ठिकाणी, तर तुम्ही आता सध्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असाल असा विचार करा. बघा की तुम्हाला काय वाटतं ते. बघा काय येते का डोक्यात. काढलंय कुणी? 56,150. किती? 56,150 नाही ते बाळा. चला हे काय इकडे लक्ष द्या. तुमचं काय झालंय माहितीये का? डायग्राम व्यवस्थित काढलेलं नाही म्हणून जमिना झाले, बाकी काय सुद्धा नाही. आता डायग्राम तुम्ही बरोबर काढताय, फक्त काय माहितीये का तुम्हाला अंतर जे आहे नाही, तुम्ही आपण काय करतोय योगा असं ओढायचं असं दाखवायचं, त्यानं काय होतंय परफेक्ट मेजरमेंट सापडत नाही. आता इथं 5 आहे, मग 5 पेक्षा ही कमी असणार. आता मला सांगा हे जेवढं अंतर असणार तेवढंच इकडचं असणार का नाही? असणार काय? हे जर 2.25 झालं तर हे पण किती असणार आहे? 2.25. मग हे किती असणार आहे? 5. झालं का इथपर्यंत क्लिअर? कळालं का? आता त्यांनी सांगितलं होतं का हे जोडून घ्या? नाही, पण आपण जोडलं का नाही? आता काय जोडलं बघा, कारण ही जी आकृती आहे नाही बाळांनो, ती आपल्याला का नाही जॉमेट्रिकल भूमितीय फॉर्मॅटमध्ये तयार करायची आणि मग वापरायचं असते. काय करायचं असेल तर योगा भागा करणार वीर मुला योग्य झालं का? हे जोडलं का? आता योगा बरोबर इथं उभी लाईन झाली का? म्हणजे ह्याच्या समोरील बाजू म्हणजे कोण झाला? कर्ण झाला का? आणि बरोबर तुम्हाला काय काढायचंय? मूळ ठिकाणापासून हे अंतर काढायचंय का? म्हणजे समजा आता हे ए मानलं तर इथं मी सी मानते आणि इथं बी घेऊया. कळालं का आता? आता मला सांगा कर्णाचा वर्ग बरोबर काय आहे? पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग. दुसऱ्या बाजूचा म्हणायचं रे, संख्येचा नाही म्हणायचं. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग मला इथं बाळांनो सांगा, पायथागोरसचा प्रमेय कधी वापरतो आपण? 90 अंशाचा कोण आला तर. मग हा त्रिकोण कुठं म्हणजे 90 अंश कुठं होतोय? हा बीच्या तिथं. कारण हे चिन्ह आपण मी काढते, पण कसं ओळखायचं बघा. मला कसं काय ओळखलं तर ही उभी लाईन ह्याच्यावर मारल्या नाही म्हणून तिथं 90 अंशाचा. मग कर्ण कोणता आहे सांगा ह्याच्यामध्ये? कर्ण 2.25 आहे. ए आणि सी. हा ए आणि सी नाही बाळा, एसी म्हणायचं. पूर्ण ही बाजू आहे की नाही ती धरायची. मग एसीचा वर्ग बरोबर काय येणार सांगा? पहिल्या संख्येचा पहिल्या बाजूचा वर्ग. पहिली बाजूचा वर्ग. हा मग पहिली बाजू सांगा किती होणार? 10. छान. कारण हे 5 आणि हे 5 मिळवायचं. मग ए बी सी हा त्रिकोण झाला का नाही? मग ए बी चा वर्ग अधिक कितीचा करणार? हा छान, बीसी चा वर्ग. मग ए बी किती येणार सांगा? ए बी 10. 10 चा वर्ग अधिक बीसी किती आहे? 2.25 चा वर्ग. चला 10 चा वर्ग किती येणार सांगा? 100. छान. 100 अधिक 2.25 कितीचा वर्ग? 2.25 चा वर्ग किती होणार? तुम्हाला करायला लागणार. हा 5 चा वर्ग 496. बघा अजून एकदा करून बघा आणि मग सांगा. आवरा 22 करा की 225 गुणिले 225 हे तर तुम्हाला करावंच लागणार ना. अगं दिव्या फोडत बस नको. अगोदर उत्तर होय करू देत सगळ्या. 225 गुणिले 225 करा पटकन बाळांनी. एवढा वेळ लावतो का? जो करणार तो टिकणार पोरांनो. कारण कॅल्क्युलेशन स्वतः करून बघायला पाहिजे. किती येतोय? लय वेळ घालवला बाळांनी. एवढा वेळ घालून कसं सांगा बरं? 52 पॉईंट येतोय का तेवढं सगळ्यांचं? नाही नाही टोटल फक्त मला 225 गुणिले 225 सांगा किती येते. 52 तेवढंच येते का? 52,725 सगळ्यांचं झालं एवढं? तुझं किती आलं? 56,150. काय पोरांनो 7 आहोत आपण आणि 225 गुणिले 225
सरांचे वेगवेगळा शिकवलंय का प्रत्येकाला? यांचं चुकलं म्हणायला तुमचं तर आन्सर सगळ्यांची एक यायला पाहिजे का नाही? हा. 51,725 तुमचं? माझं 50,725. नक्की का? हे कुठलं आलं? 50,725 बरोबर का? म्हणजे शेजारांत काय झालं बघा, 2.25 गुणिले 2.25 म्हणजे पॉईंट नंतर किती करायचे? 1 4. मग 1 2 3 4 इथं देऊ का? आणि आता ह्या सगळ्यांची बेरीज करा. 100 अधिक 725 आलं का लक्षात? हा, मग आता एक काम करायचं बघा, एसी वर्ग बरोबर तेवढं आलंय का नाही, पण आपल्याला वर्ग पाहिजे का? नाही, आपल्याला फक्त एसी काढायचंय. अशा वेळेस नाही, आता ऑप्शन वरनं जाऊया आणि ऑप्शन पैकी कुठला येतोय बघूया. कारण 105 कोणाचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे का? नाही, म्हणजे तुमचं उत्तर 10 पॉईंट काहीतरी येईल, बरोबर का? मग 10 पॉईंट साठी आता ऑप्शन बघूयात कुठले कुठले आहेत ते, त्याच्यावरनं जाऊयात. मग कळालं का कसं सोडवायचं होतं ते? चला ऑप्शन्स घ्या आता. ऑप्शन घ्या. पहिला आहे 10.25 मीटर. पहिला 10.25 मीटर 25. दुसरा आहे 10.50. 10.50 लिहिलं का? तिसरा आहे 9.25 आणि चौथा आहे 12.50. चला, आता याचं उत्तर नाही, 105 वर्गमूळ न काढता सुद्धा तुम्ही पर्यावरण जाऊ शकता. सांगा. 10.25. छान. 25चा वर्ग 725. हा, बरोबर, हेच पाहिजे होतं तुम्हाला. आणि सगळ्यात जीच तुम्हाला माहिती आहे का नाही बघा, मी एक ट्रिक सांगितली होती, ज्याच्या एकक स्थानी 5 असतं तेव्हा त्याचा वर्ग शेवटी किती येतो? 25. मग ह्याच्यावरनं कळतंय की नाही सांगा? मग 10.50 लिहायची काही गरज येईल का? नाही, कारण 10.50 लिहिलं असतं तर शेवटी 0 वगैरे आणायला लागलं असतं ना. पण तुम्हाला ती ट्रिक सांगितली, आठवतंय का बघा? ज्या संख्येचे एकक स्थानी 5 हा अंक असेल तर शेवटी वर्ग त्याचा 25 होतो. त्यामुळे 100% आपलं उत्तर कुठलं बरोबर येणार? ह्याच्यातलं कुठलं येणार? हा, 10.25. कारण 9.25 येणार नाही आणि 12.25 काय येणार नाही, कारण 105 कुठं आणि 12 कुठं. आलं का लक्षात? मग ह्याचं विनाकारण इथं वेळ वाया घालवत बसायचं का? हा वर्ग कुणाचा आहे, हा वर्ग कुणाचा आहे शोधत बसायची गरज नाही. काय येणार तर 10.25. कळलं का आता? 10.25 असं म्हणा. आता सारखी पॉईंट म्हणायची सवय झाल्या ना, त्याच्यामुळे पण त्याला 10.25 असं त्याचं वाचन करतात. आले का लक्षात बाळांनो? आता ते माप घेताना कळेल का व्यवस्थित? कमी कुठं दाखवायचा, जास्त कुठं दाखवायचा, पेन्सिल नाकृत्या काढायच्या. म्हणजे जरी कमी जास्त झालं तर आपण जरा वाढवू शकतो किंवा थोडंफार कमी करू शकतो. आता मी 5 मीटर पण आणि 2.25 मीटर पण जर अंतर तेवढंच घेतलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता का नाही सांगा? एक कमी एक जादा असं त्या अनुषंगानं दाखवायचं. आपल्याला फारसं काही डिटेलमध्ये मोजत बसायची गरज नाही लागत. चला नेक्स्ट घ्या. रमेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे एक वाक्य पूर्ण लक्षात ठेवायचं बाळांनो, प्रयत्न करायचा. रमेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला.
तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला. तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला. नंतर पुन्हा दक्षिणेकडे वळून नंतर पुन्हा दक्षिणेकडे वळून नंतर पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालला. नंतर पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालला. 12 मीटर चालला. तर मूळ ठिकाणापासून तर मूळ ठिकाणापासून तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे. तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे. ऑप्शन पण घ्या त्याचे. 6 मीटर, 8 मीटर, 6, 8, 10 आणि 20. 6, 8, 10, 20. प्रश्न झालाय का सगळ्यांचा? मला सांगा बरं, काय काय करणार सांगा मला. थांबा घ्या, अजून एक देते तुम्हाला आणि मग परत तुमचं तुम्ही सोडवलं तरी थोडंफार चालेल. मला सांगा आता एकदा माझ्यासोबत सोडवूया. सोडवा तुम्ही पण आणि मग सांगते. अरे उगाच उत्तर पूर्व पुस्तक. ठीक आहे. या दिशा पोरांनो नाही बाजूला कायम घेऊन ठेवायच्या. पूर्व, इकडं पश्चिम, इकडं उत्तर आणि खाली दक्षिण. चला कुणीकडे वळला सांगा. पहिलं काय दिलंय? रमेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे हा, ऐका, रमेशचं घर आपण इथं दाखवूया का? हा, कुणीकडे गेला तो? हा, उत्तरेकडे. किती गेला? 20 मीटर. हा, 20 मीटर एवढं दाखवूया का? हा, म्हणजे मला सांगा जास्तीत जास्त मोठा आकडा कुठला आहे त्याच्यातला? 20च आहे काय? बाकी सगळे लहान आहेत ना? हा, मग आपण एक काम करूया, 20ला जरा वाढवूया. तसं 20 एवढा झाला का? हे त्याचं मूळ ठिकाण म्हणून आपण ह्याला ए म्हणूया. गेला का? किती मीटर वर गेला? 20 मीटर. छोट्या आकड्यात लिहून ठेवायचं. हा, पुढे तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला. हा, पूर्वेकडे म्हणजे कुठे येणार तो? हा, आला का बघा. पूर्वेकडे किती आहे? 6. मग एवढं दाखवायचं का? नाही, थोडं कमी करूया. 6 आलं का इथपर्यंत? हा, बोला पुढे. 6 आहे का 12? किती पूर्वेकडे? 6कडे नंतर पुन्हा दक्षिणेकडे 12. हा, मग तसं सांग की बाळा. पुढं परत दक्षिणेकडे किती आहे? 12. मग काय करायचं? जरा असं इथं दाखवूया का? कारण 20 पर्यंत तर आपल्याला दाखवून चालणार नाही. हे किती? 12. हा, पुढे सांगा. हा, मूळ ठिकाणापासून किती मीटर? हा, म्हणजे इथं मूळ ठिकाण आहे आणि इथं हे, बरोबर का? मग काय करायचं? इथून असं आला का? हा, आलं का बघा. मग मूळ ठिकाणापासून आपल्याला काय काढावं लागेल? इथलं अंतर काढायला लागणार ना? हा, कर्ण. मग आता एक काम करा, घेऊ का? इथनं मी असे एक मारू का? हे झालं का? हा, मग ही जोडल्यावर हे 6 मीटर आहे. मग हे पण किती असणार? 6च असणार. जर हे 12 आहे तर इथपर्यंत किती असणार? 12. मग मला सांगा आता, घेऊ का? हे एकूण किती? 20 होतं का नाही? 20 मधलं 12 इथं गेलं. 8. छान. मग इथं किती आला? 8. आलं का? छान. छान, बरोबर सुटलं घेतच. थोडं सोडवायची गरजच नाही. तरी पण मी सोडवून देणार आहे. आता सुटलंय तुम्हाला, आलंय उत्तर बरोबर. तरी पण असू दे, एका दुसरं राहिलं असलं तर हे व्हायला नको. हा, इथनं आपण असं जोडून टाकूयात म्हणजे 90 अंश झाला ना. हा, आणि मग आता फक्त काय हे काढायचं आपल्याला. मग ही पहिली बाजू दिली, दुसरी पण बाजू दिली. डायरेक्ट लिहू काय? ह्याचं सांगा मला. आता इथं सी नाव देते काहीतरी तुमच्यासाठी, नाहीतर नाही दिलं तरी पण चालतंय. डायरेक्ट सांगा. कर्णाचा वर्ग बरोबर अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. क बाजू वर्ग अधिक दु बाजू वर्ग. हा, बोला. पहिली बाजू वर्ग किती आहे सांगा? 8चा वर्ग. 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. हा, 8चा वर्ग 64 अधिक 6चा वर्ग 100. हा, शिकलेले 100. 6चा वर्ग 100. हा, मग कर्णाचा वर्ग बरोबर 100 आला. म्हणजेच कर्ण किती येणार? 10. कारण त्याचं वर्गमूळ घ्यायचं असतं. कळालं का? म्हणजेच आता पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार? रमेश त्याच्या मूळ अंतरापासून किती अंतरावर आहे? मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? 10 मीटर अंतरावर आहे. कळालं का आता? हा, हे आता पूर्ण वाक्यामध्ये व्यवस्थित. ते ठीक आहे. मग आता इथनं पुढची तुम्हाला देऊया. तुमच्या लगेच येते बाबून, पटकन लक्षात येते. कसं
काय रे पोरांनो? तुम्ही हुशार आहात ना म्हणून. आणि उत्तर पूर्व काढायचं. ते पूर्वेकडे म्हणल्यावर की त्याला पूर्वेकडे वळवायचं. तुम्ही हुशार आहात पोरांनो. माझ्यापेक्षा स्कॉलर आहात तुम्ही. तुम्हाला सगळं जमते हे की नाही. कळालंय का बाळानं? कुणीकडनं कुणीकडे घेऊन जायचं. ए पासून वर 20 किलोमीटर गेला, 20 मीटर, परत पूर्वेकडे वळला, परत दक्षिणेकडे वळला. मी कसं अंतर सेम दाखवलंय आलं का लक्षात? त्यांनी जोडायला सांगितलं होतं का? नाही, पण आपल्या ह्यानं ते सगळे जोडून घ्यायचे. आपल्या समजण्यासाठी आहे ते. गणित लिहायला खूप वेळ लागतो हे की नाही. देताना जास्त वेळ लागतोय. सुटणं परत सोल्युशन लगेच सोपं आहे की नाही, पटकन होते. झालं ग बाळान? दुसरं देऊ? सगळ्यांचं झालं? आलं का बाळानं? सगळ्यांना सांगा. कुणाला वेळ लागतोय सांगा. नाही आलं बाळा तुझं. आकृती नीट काढली नाहीस मग कसं येणार सांग बरं. असं करून नाही येत ते. हा होय. चला सांगा मला. हा सुलभा पहिल्यांदा कुणी गेल्या. बाळा इकडे लक्ष. सुलभा पहिल्यांदा. बाळा आकृती नीट काढली नाहीस ना म्हणून चुकलंय ते. सुलभा कुणी गेली पहिला सांगा उत्तर. प्रश्न वाचा. उत्तरेकडे 4 किलोमीटर. बरं इकडून खाली दाखवूया का. उत्तरेकडे 4 किलोमीटर. हा पुढं त्याला ए म्हणूया मूळ ठिकाण. हा पुढं सॉरी उत्तरेकडे ना वर दाखवायला पाहिजे. मी काय म्हणतो रे बाळांनो. हा इथं मूळ ठिकाण. मूळ ठिकाणापासून उत्तरेकडे घालूया. इथं हे आलं. किती किलोमीटर गेले? 4 किलोमीटर. हा पुढं उजवीकडे 7 किलोमीटर. उजवीकडे म्हणजे कोणत्या बाजूला येणार सांगा. हा पूर्वेला. किती किलोमीटर गेले? 6. म्हणजे 4 पेक्षा जरा जादा दाखवूया. बाळांनो इकडे लक्ष द्या. हा 6 किलोमीटर. डावीकडे म्हणजे कुठला? वर. हा वर परत ही 4 आली का? हा हा सांगितलंय काय आता? किती अंतरावर आहे. मग आता आपण हे जोडूयात का? असं जोडलं का बघा. मॅडम आता म्हणाय हा, ही काय सहा करूया वरची 6 आहे म्हटलं खालची पण 6 हा. आणि इकडे 4 आहे म्हटलं इकडं पण 4. छान. असं कळालं पाहिजे. बरोबर. हे काय हे पण खाली लिहू का इथं? इथं आलं का? इकडची 4 आहे म्हणल्यावर ही पण 4 किलोमीटर येणार का? आणि ही पण आपण जोडूया. जोडली का आता? मग आता वरची पूर्ण 6 आहे म्हणजे खाली पण किती येणार? 6 किलोमीटर. मग मला सांगा राईट अँगल ट्रायंगल कुठं होणार? 90 अंशाच्या तिथं होणार का? आलं का लक्षात? हा मग आता मला सांगा काय काढायचं आहे हे आणि हे ठिकाण काढायचंय का? सर कळालं का? आकृती न काढण्यामुळे एवढा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. ते जर पट्टीनं व्यवस्थित काढली असती तर 100% हे सगळं नीट कळालं असतं की ही जेवढी बाजू आहे तेवढी एवढी असणार आहे. हे जेवढं असणार आहे तेवढंच खाली असणार आहे. हे आपल्याला कळालं असतं. आलं का लक्षात? आकृती पट्टीनं नीट न काढण्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागते. कारण तुम्ही 4 एकीकडे घेताय, 6 मोठं घेताय, एकदा 4 लहान एकदा 6 मोठं लहान असं करताय मग काहीच नाही कळत. चला कर्णाचा वर्ग म्हणजे हा वर्ग आला का? ह्याला सी नाव देऊया कायमच आपलं. एसी वर्ग बरोबर. हा तर त्याच्यापेक्षा डायरेक्ट मला सांगा बरं एसीचा वर्ग म्हणूया. कुणाचा कुणाच्या वर्गाचा? 6 आणि 8चा. हा 6चा वर्ग अधिक हे 4 आणि हे 4. झालं की तुम्हाला ते पण कळायला लागलं की हे 4 आणि हे 4 मिळवून 8 होणार ते. जर हेच महत्वाचं आहे बाळांनो. काय त्याच्यात ऍड करायचं म्हणजे तिथलं सारखं चुकलं काय? बरोबर आहे का? हा 8चा वर्ग. बोला 6चा वर्ग 100. एसीचा वर्ग आहे म्हणून एसी बरोबर 10. हा म्हणजेच मग मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असणार आहे तो? 10. आलं का लक्षात? कळालंय का? चला घ्या. कुणाच आलेलं नाही बघा. बघतो नाही अजून पण बाळा आकृती चुकीची काढलंस. कोणाला हाताने जरी ह्याची आकृती काढली तर आपल्याला कळालं
कळायला पाहिजे की हेच अंतर आणि हेच अंतर मी हातानेच काढते हे. तरी पण बघा बरं हे सेम आणि हे सेम दिसतंय की नाही आणि ऑटोमॅटिक तुम्हाला कळू शकतं की नाही हा 6 असल्यावर हा 6 आहे म्हणून. तर तुमच्याकडे तर वही घे बाळांनो नीट काढत जावं की असं करताय. ते नाही कळालं का मग 100% प्रॉब्लेम होणारच तुमचा. कसं कळायचं मी काय केलं आणू नकोस. कळालं का? नीट नीट जोड दिली नीट जोड. कळालंय का? 90 अंशाच्या तिथं बाळानं बी नाव दिलं तरी चालू शकतंय. म्हणजे त्रिकोण ABC झाला का नाही मग लगेच पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. जमेल का? आता दररोजची तुमची वही आहे का नाही बघा दररोजचा अभ्यास लिहिताय दररोज सांगितलेलं पाडे घन वगैरे परत सूत्र त्याच्यामध्ये का नाही हे पायथागोरसचं सूत्र वापरायचं तिथं. म्हणजे लिहायला सुरू करायचं पायथागोरसच्या वर म्हणायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार आणि मग कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग आधी पहिल्या बाजूचा वर्ग आधी हा पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं म्हणायलाच लागते बाळां. ते जरी तुम्ही आता डायरेक्ट सोडवत असला तरी तुम्हाला पुढे उपयोगाला येणार आहे ना म्हणून त्याला पायथागोरस म्हणायचं सारखं. झालंय सगळ्यांचं? झालंय का? नक्की झालंय. चला अजून एक तुम्हाला देते हे तुम्ही सोडवा आता मी नाही सोडवून देणार. घ्या जर आग्नेय दिशा उत्तर झाली जर आग्नेय दिशा जर आग्नेय दिशा उत्तर झाली हा आता पुस्तक ठरव ना बाळा. मी सुरुवातीला आग्नेय दिशा कुठलेला पूर्व कशाला सांगितलंय की बाळा. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्य पश्चिम झाली तर पश्चिम दिशेस कोणती दिशा येईल? जर आग्नेय दिशा उत्तर झाली टॉपिक शिकवायला सुरुवात केली तेव्हाच मी आग्नेय कुणीकडं नैऋत्य कुणाला सांगितलं होतं. पण आता त्यांनी प्रश्न काय विचारले ह्याला काय म्हणलं त्याला काय म्हणलं तर ते कधी पश्चिम दिशेस कोणती दिशा येईल तर पश्चिम दिशेस कोणती दिशा येईल तर पश्चिम दिशेस कोणती दिशा येईल. अजिबात आन्सर फोडायचं नाही आपलं आपलं लिहून ठेवायचं. एकमेकांच्या डिस्कशन अजिबात करायचं नाही. तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. आन्सर कशाला फोडलात? नाही करून बघायचं आपलं पण. चला आवरा पटकन काय येणार आहे सांगा लवकर. झालं का तुमचं फिक्स? इकडं काय आलं? मम्मा कसं आलं ते सांगू का? हा. आता ते पहिल्यांदा असं झालं ते इकडं वळलं म्हणजे 90 अंशात पूर्ण होतं. 90 अंशात नाही, नाही, 135 अंश म्हणजे तसं नाही तिकडे 90 आणि आपलं मेन ह्याच्यानुसार काय इथं आग्नेय बरोबर का इथं नैऋत्य इथं वायव्य आणि इथं ईशान्य. मग कोणत्या दिशेला काय म्हटलंय सांगा?
आग्नेयेला उत्तर म्हणले. आग्नेयेला उत्तर म्हणले. हा बर, आग्नेयेला उत्तर म्हणलं. मग जर ही उत्तर आली तर काय करायचं, हे असंच फिरवायला लागणार ना पुढं. मग विषाणू फिरवायला लागतो. मग काय फिरवायलाच लागणार, मग कसं घेणार ते मग. हे काय आग्नेय आणि उत्तर, हा म्हणजे किती अंशाचा कोण होतोय बघा इथे. 150. हे 90 आणि 90 आणि 45 रे 135 अंशाचा कोण झाला. होय बरोबर आहे की? कोणाचं फिरवायला लागणार. हा होय विशाल कोणच की बरोबर. हा बोल काय म्हणतेस दीदी सांग. आलं का? हा मग आपल्याला विचारले काय आता. पश्चिमच्या हा, मग पश्चिमच्या हा, आग्नेय 45 आणि हे 90. हा कुठला येणार आहे. हे 90 आणि तिकडं 45. हा म्हणजे झाला कोणता आग्नेय. कळालं का? आलंय का लक्षात. लय सोपं होतं, मग सोडवायचं कोण. बरोबर आलं की मागं तिथे. आलंय होय बरोबर. बरं ठीक आहे, बरोबर आलंय म्हणल्यावर काही प्रश्नच नाही. त्यानं किती घेणार? सगळ्यांचं आलंय का उत्तर बरोबर ह्याचं. मी 6 घेणार आहे. बस उद्या राहिलेली उद्या 20च पूर्ण झाली. एक्झाम्पल मोठी मोठी आहेत ना, लिहायला आपल्याला वेळ लागतोय. लिहायला वेळ. चला घ्या नेक्स्ट घ्या. चला घ्या बाळाने तुमचं. चला सूरज घरापासून दक्षिणेस 5 मीटर जातो. सूरज घरापासून दक्षिणेस 5 मीटर जातो. इकडं हलवू नकोस. 5 मीटर जातो. तेथून तो पूर्वेकडे वळून 12 मीटर चालला. तेथून तो पूर्वेकडे वळून 12 मीटर चालला. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल. तर मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल. बघा अजून एकदा. सूरज घरापासून दक्षिणेस 5 मीटर जातो. तेथून तो पूर्वेकडे वळून 12 मीटर चालला. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल. 13, 17, 25, 30. पहिला आहे 13, 17, 25, 30. 17 हा 13, 17, 25, 30. चला लक्ष द्या. काय सुटलं. अरे वा सुटलं तर काय चांगली गोष्ट आहे. सुटल्यावर नाही तरी करूया. मम्मा मला कसं सुटलं काही त्यांचं सांगू का 13 कशाला फोडायचं लगेच. तीर कसं काढलं पूर्व आलं आलं सगळ्यांचं. कुणाकुणाचं आलंय बघ तुला. मॅडम ते एवढा वेळ का लागतोय बाळांनो. आलं तुझं? मग तीर कसं काढलं सांगू तुम्ही सांगताय दक्षिणेकडे गेला तर त्याला लगेच दक्षिणेकडे वळवा. हा दक्षिणेकडे गेला लगेच दक्षिणेकडे वळवायचं. लगेच नंतर पटकन तो होतंय लगेच पण अजिबात पूर्वेकडे. आणि ऐका पेपरला नाही असं फिरत बसायचं नाही. दक्षिणेकडं पूर्वेकडं पश्चिमेकडं असं अजिबात वळत बसायचं नाही. काय असं कागदपत्री पटकन काढून रिकामं व्हायचं.
तुम्ही फिरत बसला असता तर आता त्यामुळे अजिबात वर्गात वळत बिळत काही सुद्धा बसायचं नाही. मी सरळ त्या कृतीकडे त्याच्यावर फिरवते. हा चालते तसंच करायचं. त्याच्यावरच फिरवते. बघ बरं किती पटकन सुटलं का नाही. आता किती तिसरं गणित असेल बहुतेक हे नाही. तिसऱ्या गणिताचं तुम्हाला सगळ्यांचं बरोबर यायला लागलं. आता जरा अवघड लेवल घेत जायची, पण किमान तुम्हाला आता समजलं तरी ना असं दक्षिणेकडे वळवायचं पश्चिमेकडे वळवायचं कुणाच नाही आलेलं. विरा कार्तिक झालं का बाळा तुझं? झालंय का? छान. चला मग सुट्टी काय वेळ लागला बाळ? हा मला सांगा पहिल्यांदा कोणाकडे वळला? हा दक्षिणेकडे. मग इथं दाखवूया. इकडे दक्षिणेकडे आला. परत पूर्वेला किती मीटर गेला? 5 मीटर. दक्षिणेकडे किती मीटर आलं? 5. 5. हा परत 12. पूर्वेकडे 12. म्हणजे ह्याच्यापेक्षा जरा जास्त. सुट्टी लक्ष दे बाळा. एवढा का वेळ? इकडे दक्षिणेकडे आला 5 मीटर. परत 12 मीटर इकडे गेला. म्हणजे 5 पेक्षा इकडे जास्त दाखवायचं. मग काय विचारलंय तुम्हाला? हा मूळ ठिकाण हे झालं का? आणि फायनल ठिकाणी हे करूया. म्हणजे ह्याला जोडून घेऊया. हा आणि ह्याला आपण काटकोन म्हणूया. का तर ही लंब आला ना, उभा आला म्हणून त्याला आपण काटकोन म्हणूया. म्हणजे एसी वर्ग बरोबर काय येणार सांगा? पहिली बाजू वर्ग म्हणजे किती? 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. आणि बाळांनो ऐका, जर तुम्ही बेरीज करताना पहिलं 12चा वर्ग घेतला तरी चालतो बरं का. आपण मनात ठरवलंय हिला पहिली बाजून हिला दुसरी. त्यांनी सांगितलंय का ह्याला पहिलीच म्हणा त्याला दुसरी असं म्हणलंय का? नाही. फक्त दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज आली पाहिजे. 5चा वर्ग 25 अधिक 12चा किती आलं? हा, म्हणजेच किती येणार? 13. म्हणजेच तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? मीटर. बरोबर का? नाही त्याच्यात पण गोंधळ करायचं नाही. 13 मीटर. आणि परत मला सांगा, जर हे ऑप्शन तुम्हाला नाही पहिला असा दिलाय, मी ऑप्शन देते बघा. पहिला 13 मीटर आहे. दुसरा आहे का नाही तो 13 चौ मीटर आहे. 13 मीटर आहे. आणि तिसरा आहे का नाही तो वर्गमुळात 169 मीटर आहे. आणि चौथा आहे तो 13 सेमी. त्याच्यातले कोणते पण दोन पर्याय निवडा. एक आणि 3. हा कारण वर्गमुळात 169 म्हणजे पण 13 आणि 13 मीटर म्हणजे पण 13. हे 13 चौमी बरोबर आहे का? हा क्षेत्रफळ. आणि सेंटीमीटरचा काही संबंध आहे का? नाही. गणित दिलंय मीटर मध्ये पर्याय देणार सेंटीमीटर मध्ये, म्हणजे ते चुकीचं आहे. आले का लक्षात? हा आणि हा जाईल आणि पहिला आणि तिसरा ओके. कळाले का? जमेल का आता सोडवायला? चला घ्या पुढची गणित. आता पुन्हा झालेलं नाही बाळांनो, लिहा आणि नीट समजावून घ्या. जरी तुम्ही सोडवलं असलं तरी असू द्या, पण तरी कुणाला कळालं नाही काही नाही तरी समजावून घ्या. समजलंय का? आलंय का लक्षात? चला पुढचं घ्या. आता मी तुम्ही सोडवा. सुलभा मूळ ठिकाणापासून उत्तरेकडे मूळ ठिकाणापासून उत्तरेकडे 4 किलोमीटर गेली. उत्तरेकडे हा कोण गेली? सुलभा 4 किलोमीटर गेले काय? हा उत्तरेकडे गेली. हा हो 4 किलोमीटर. येऊ का? नीट ऐका बाळांनो. सुलभा मूळ ठिकाणापासून उत्तरेकडे 4 किलोमीटर गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किलोमीटर चालली. त्यानंतर डावीकडे वळून मी सांगितले काय फिरायचं नाही, न फिरता. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी 4 किलोमीटर गेली. तर ते मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? मॅडम समजलं. सांगायचं नाही. ते अजिबात एकमेकांना एक्सपोज करायचं नाही.
लिहून ठेवा तुम्ही. मला आकृती काढायची खरं, कोणीकडे गेला काय झालं मनान थापा नकोय, स्पष्टीकरण हवं. बघ ना मग काय काढायचंय बघायचं. ठिकाणापासून किती अंतरावर आहे रे? इतर मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? चला ट्राय करा, बघूयात. पर्याय नाही दिले का मी? देऊ काय पर्याय? पर्याय बाळांनो 14, 10, 8, 16. पर्याय घ्या. 14, 10, 8, 16. 10, 8, 16. 14, 10, 8, 16 हे त्याचे पर्याय आहेत.